तर कसं काय पब्लिक आम्ही निघालो बाबामाचं दर्शन घ्यायला, पण असा काही विषय होईल आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. ट्रॅफिकनं सगळं भरलं होतं आणि त्यात महाशिवरात्र होती, त्यामुळे सागरेश्वरमध्ये लय गर्दी होती. सुमत्या आलेला 2 सराला पाणी लावून आणि त्याला जायचं होतं लवकर घरी. पण ही गर्दी बघून तर आम्हाला वाटत होतं आम्हाला 2 तास इथंच थांबावं लागणार आहे. गाडी बसून कंटाळा आला म्हणून मी गेलो डोंगरावर. डोंगरावरनंच सगळ्या रस्त्याला गर्दी दिसत होती. म्हणलं आता काय आपण लवकर घरी जाऊ शकत नाही. इथनं मागं तर जाऊ शकत नव्हतो, कारण बाळूमामाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्हाला काय पानं झालत नाही आमचं. मग म्हणलं किती परीक्षा द्यायला लागेल ना का, पण आपण बाळूमामाला जायचंच. शेवटी सुमत्या गेला हळूहळू गाडी घेऊन पुढे. वेळही झाला म्हणून ह्यानं काढली कडनच गाडी. जाऊन द्या म्हणलं आता काय व्हायचं ते होऊन दे. 2 तास ट्रॅफिकमध्ये थांबून शेवटी आम्ही चांगल्या रस्त्याला निघलोच. एकदाशी पोचलोच बाळूमामाच्या मंदिरापाशी. भंडारा लावाय कोण नव्हतं म्हणून आम्हीच लावला भंडारा. भंडारा सगळ्या डोळ्यात उडत होता. जाऊन दे म्हटलं, काय नाही बाळूमामाचा या. त्या ट्रॅफिकमध्ये उभा राहून आम्हाला लागली भूक. वडापाव खाऊ शकत नव्हतो कारण उपास होता, त्यामुळे लस्सीच पिली. लस्सी पिऊन घेतली आणि गाडी टाकलेलं 50च त्यात. सुमत्या तर वेगळंच बोलायला लागला इथं. त्याला 50 निघाला कुंभारगावर, त्याला गाडीच 50 त्याला टाकलेलं नियम होते कुंभारगावरनं जायचं. हे कोण गडी होता आमचाच व्हिडिओ करायला लागलेला. त्याचं जाऊन तिकडं, पण मेन विषय आमच्या गाडीत तेल नव्हतं आणि आम्हाला जायचं होतं घरला. आणि मला माहित होतं तेलच संपणार आहे गाडीत. तेलाचं बघायला म्हटलं पुन्हा पहिल्यांदा सागरेश्वरमध्ये जाऊन काय चाललंय बघून येऊया. इथं हरीची गाडी घेऊन जाऊया म्हणलं आता घरी. मनात जी भीती होती तीच झाले, गाडीतले तेलच संपलं. पण काय नाही आलेलं वडगाव मध्येच. चॉक लावून गाडी चालू होईना म्हणून आम्ही गेलो ढकलतच. पोलिसांचा एवढा काही विषय झाला नव्हता, पण त्या मॅडम होती त्या ही व्हिडिओ कशाला करताय.